वॅक्सिनेशन कॅम्प दरवर्षी माझे चालूच असतात प्रत्येक एरियात. आम्ही जितके पण व्हॉलेंटियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, आम्ही स्वतः सगळे 10,000 काढतो आणि 9-in-1 आणि ट्रायकॅटचे इंजेक्शन्स घेतो. कारण हे जे इंजेक्शन्स आहेत ते प्राण्यांना देणं जास्त इम्पॉर्टंट आहे, प्लस रेबीज पण. तर माझे सगळे कॅम्प बघतच असतात. आज मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षातून एकदा कॅट्सना आणि डॉग्सना कुठले इंजेक्शन गेले पाहिजेत, भलं ते तुमचं घरचं असो किंवा बाहेरचे. पण ह्या डॉग्सना आणि कॅट्सना प्रत्येक इंजेक्शन दरवर्षी कुठलं द्यायचं आणि ते का इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. सो लास्ट पर्यंत बघा. मी सेटवर पोहोचले आहे, दाखवते तुम्हाला. रोज लाईक करते, कमेंट्स करते. आमचं अहो भाग्य की तुम्ही आम्हाला असे सेटवर भेटलात. जेवढं होईल तेवढं मी प्राण्यांची सेवा करतच असते. मी बर्थडेला पण तुमचं स्टेटस म्हणजे हे करते, फॉलो करते, तुम्हाला विश करते. आता माझं युट्यूब चॅनल आहे ते पण करते फॉलो. आहे बघा पूजा नायर करून. मी चेक करते. 9-in-1चं इंजेक्शन एक पावडर बेसमध्ये असतं आणि एक लिक्विड बेसमध्ये. हे बघा, हे वॅक्सिन आहे, हे डायल्यूट करावं लागतं. एक पण ड्रॉप राहायला नाही पाहिजे. घाबरून आमचा अर्धा जीव गेलाय. हे बघा, दिसलं? आता हे या पावडर बेसमध्ये टाकलं ना की ते मिक्स व्हायचं. देते आता मी त्याला. तुमच्याकडे तोंड करा, माझ्याकडे पाठ. पीछे मुड़. आईच पकड. हॅलो, असेच पाय पकडा. अरे काय नाही तुम्ही. अरे पकडलंय, चल कर. तास कापतोय बघ एवढा. झालं झालं. अरे भाई साहब. हो 1 2. हो हाच तो. आम्ही पार्ट 2. इकडे ये, इकडे ये, मैदानात ये. कापने लगा. किती पावडर बेस आहे. हे इंजेक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे. 9-in-1 रेबीजचं इंजेक्शन आहे आणि 9-in-1 हे 2 इंजेक्शन डॉग्सना वर्षातून एकदा द्यायचे. सो हे इंजेक्शन काय काम करतं? बूस्टर आहे. म्हणजे ताप जरी आला तरी हे वॅक्सिनेशन असेल चुप चुप चुप. तर हे जर वॅक्सिनेशन दिलं असेल तर प्रोटेक्ट करतं. गुड 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 गुड. थांब, वो गरीब आहे. वो गरीब आहे. इकडे गरीब आहे आमचा बंटी ना, आमचा खूप गरीब आहे. बबली आहे ना, बबली आहे. इकडे ये. ये झाला मी देते. 2 मिनिटं थांब, चांगली लावू दे. इकडे ये. हात तू पाय नको तुझा, सेकंड नको. इकडे ये, इकडे. तुला बोललो ना इकडे ये. चल लावा, टाकली लावा, टाकली लावा. सांगत नाहीत तो पण खाणार नाहीत. माप में पाप नहीं. हा तुम्ही बोला ते जाणार हा ना. आता तुझ्यावर 2-2 इंजेक्शन दिली आहेत ना, म्हणून हे तुम्हाला बिस्किट बक्षीस म्हणून देतोय. 1 7 1 2 8. शाळे खूप उंच आहे. काय ग काय ग काय ग काय पाहिजे तुला? काय पाहिजे? त्याचा पाय फ्रॅक्चर होता, तो आता बऱ्यापैकी बरा झाला. ते सगळ्या गणपतीच्या काय? त्या सगळ्या एका साईडला
हा तिथे डिक्कीत खाणं आहे ना. हे कोणाला पाहिजे, कोणाला पाहिजे? चला आपण खाऊ. पाणी पिया आता बेटी. हो म्हणे तुझ्या पोरगीवर नंतर करतो. बाय बंटी, बाय बबली. वॅक्सिनेशन देऊन झालंय बंटी बबलीला. जाम चिडलेत माझ्यावर ते. आता आम्ही घरी निघाले, खूप पाऊस आहे. आणि आज सेटवर मी अशा व्यक्तीला भेटले, त्यांचं नाव आहे पूजा नायर. आणि त्या मला येऊन म्हणाल्या मी तुझी खूप मोठी फॅन आहे, मी तुझे सगळे ब्लॉग बघते. ओ माय गॉड, हे ऐकून मला इतकं बरं वाटलं. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही पण खूप छान काम करता, तुमची खूप हेल्प होते. आपण जितके पण शूटिंग बघतो, जितके पण ज्युनियर आर्टिस्ट असतात तिथे काम करत, त्या पूजाताई अरेंज करून देतात. सो तुम्हाला पण खूप सारं थँक्यू. लवकरच भेटू. आणि माझे आय होप सो तुम्हाला माझे सगळे ब्लॉग्स आवडतच असतील. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.